नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातमुरेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. भारताचे महान माजी धावपटू आणि फ्लाइंग सिख अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. मोहालीतल्या एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आलेलं होतं. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं. यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक तापही आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली. काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नीचंही कोरोनामुळे निधन झालेलं होतं. मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. मिल्खा सिंग यांच्या निधनानं आपण एक महान खेळाडू गमावलेला आहे, ज्यांनी देशातील नागरिकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलेलं होतं. त्यांचं प्रेरणादायक व्यक्तिमत्व लाखो लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करताना मिल्खा सिंग यांच्या सोबतचा एक जुना फोटो सुद्धा ट्विट केलाय. रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. पावसाचा जोर वाढल्यानं जिल्ह्यातली नद्यांनी पातळी आता गाठलेली आहे. धोक्याची पातळी गाठलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातली परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे. अजूनही कुठेही पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली नाही, परंतु अतिवृष्टीचा इशारा कायम असल्यानं जिल्ह्यातला धोका अजूनही टळलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सर्वात मोठी नदी असणाऱ्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून सध्याच्या घडीला जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहतीये. 7.20 मीटर इतकी नदीची पाणी पातळी झालेली असून नदी किनारी असणाऱ्या खेड शहरातल्या काही भागांमध्ये आज पहाटे पाणी शिरलेलं आहे. तालुक्यातील अनेक अंतर्गत मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत. नदी किनारी प्रशासनानं रेड अलर्ट जारी केला आहे. साताऱ्यात मान्सूनचं आगमन झालं असून गेल्या 5 दिवसांपासून पावसाच्या सरी बरसतायत. सतत पडणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. ओढे, नाले, धबधबे ओसंडून वाहू लागल्यानं धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढलेली आहे. कोयना आणि उरमोडी धरणातनं पाणी सोडण्यात आलेलं असल्या कारणामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये आज आणि उद्या वीकेंड लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊन दरम्यान सर्व दुकानं, मॉल्स, सलून पूर्णपणे बंद असेल, तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून फक्त पार्सल सुविधा देता येऊ शकेल. नागपुरातले निर्बंध आता आणखी शिथिल करण्यात आलेले. नागपूरमधल्या दुकानांची वेळ आता आणखी वाढवून दिली गेलेली आहे. सोमवारपासून दुकानं अधिक वेळ सुरू राहतील. संध्याकाळी 8 पर्यंत नागपुरातली दुकानं आता सुरू राहतील. सोमवारपासून नागपुरात कोचिंग क्लासेस सुरू करायला देखील परवानगी देण्यात आलेली आहे. राज्यामध्ये आजपासून 30 ते 44 वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. यासोबतच 44 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचं लसीकरण तर सुरूच राहील. 30 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांनी कोविन ॲपवर पूर्व नोंदणी करावी असं सांगितलं गेलेलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत 2 मतप्रवाह आहेत. काही जण सप्टेंबर तर काही जण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तिसरी लाट येईल असं मत मांडतायत. कोरोनाची लाट रोखायची असेल तर नियमांचं पालन करणं, मास्क वापरणं अत्यावश्यक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. तर निर्बंध कमी केल्यानं गर्दी होत आहे, पण लाट रोखणं हे नागरिकांच्या हातात आहे. स्वयंशिस्त गरजेची आहे. नियम नाही पाळले तर तिसरी लाट जुलै महिन्यातच येऊ शकेल. औषधं आणि इतर व्यवस्था तर केली आहे, त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद देखील 5 जुलैच्या अधिवेशनात केली जाईल, त्याला मान्यता दिली जाईल असंही राजेश टोपे यांनी सांगितलंय. राज्यातले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 95.73% इतकं झालेलं आहे. शुक्रवारी 14,347 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात आतापर्यंत एकूण 56,99,983 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर राज्यात 9,798 नव्या रुग्णांचं निदान झालंय, तर 198 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातला मृत्यूदर 1.96% इतका आहे.
मुंबई आता लेव्हल 1 मध्ये आलेली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मुंबईत नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। मात्र भविष्यात कोणताही धोका नको म्हणून मुंबई लेव्हल 1 मध्ये आली तरी निर्बंध अद्याप लेव्हल 3 चेच राहतील अशी माहिती मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेली आहे। पुढच्या आठवड्यात कोणते निर्बंध राहतील याचा निर्णय घेऊ असं सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलंय। शिवसेनेचा आज 55वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 7 वाजता शिवसैनिकांना ऑनलाईन समाज माध्यमांद्वारे मार्गदर्शन भाषण करणार आहेत। त्यावेळेला ते शिवसेनेची पुढची राजकीय दिशा नेमकी काय असेल या संदर्भात शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील। राज्यातील आणि देशातील राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे शिवसैनिकांना नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे विरोधी पक्षांसह सर्वच प्रमुख पक्षांचंही लक्ष लागलेलं आहे। नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद सर्वश्रुत आहे। या नामांतराच्या वादात आता भाजपनं उडी घेतलेली आहे। नवी मुंबईचा विकास दी.बा. पाटील यांच्या माध्यमातून झाल्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांच्या आग्रहानुसार लोकनेते दी.बा. पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे। केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानं समाजात अतिशय संतप्त भावना असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। कोर्टात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळ काढू धोरणामुळे मोठा फटका समाजाला बसल्याचंही त्यांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर आरक्षणासाठी भाजपनं एल्गार पुकारलाय। ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी 26 जूनला भाजपनं चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। या बैठकीनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। गेले काही दिवस ओबीसी समाजात राग आणि असंतोष आहे। ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला। सरकारनं ओबीसी आरक्षणासाठी फक्त पुढची तारीख देण्यापलीकडे काहीही केलेलं नाही। मागासवर्गीयांच्या पाठीत अजित पवार यांनी खंजीर खुपसलाय। पवारांची सत्ता असल्यावर गोरगरिबांना लाथ घालायची पहिल्यापासूनची भूमिका असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। पडळकर यांनी घोंगडी बैठका घेत साध बहुजन हक्कासाठी असा राज्यभरात दौरा सुरू केला। शिवभोजन योजनेतल्या अनेक लाभार्थ्यांनी खोटी कागदपत्र जोडून शिवभोजन केंद्र लाटल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। काही लाभार्थ्यांनी खोटी अनुभवपत्र दिलेली आहेत तर काही लाभार्थ्यांनी खोटी भाडे करारपत्र जोडलेली आहेत। असं असताना देखील मंत्र्यांच्या आमदारांच्या शिफारस पत्रानं यांना पात्र ठरवलं गेलं। काही लाभार्थ्यांनी तर पती पत्नी आणि मुलांच्या नावानं वेगवेगळ्या संस्था दाखवून एकाच घरात 4 केंद्र मिळवली आहेत। माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांद्वारे ही धक्कादायक बाब उघडकीला आली आहे। उस्मानाबादमध्ये अजित पवारांकडून माणुसकीचं दर्शन झालंय। पाऊस सुरू असल्यानं त्यांनी गार्ड ऑफ ऑनर स्वीकारायला नकार दिला। पोलीस पावसात भिजू नयेत यासाठी त्यांनी हा प्रोटोकॉल नाकारला। एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंत्र्यांची एक उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही उपसमिती स्थापन केली गेली आहे। ही समिती एसटीला आर्थिक गर्तेतून वाचवण्याचा प्रयत्न करेल। परिवहन मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री या समितीचे सदस्य असतील। एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही समिती आपला अहवाल देणार आहे। समृद्धी महामार्गाच्या नागपूर शिर्डी टप्प्यातल्या कामाला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर शिर्डी टप्प्यातल्या कामाला आणखी गती देण्यात यावी आणि महामार्गाच्या अनुषंगानं आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्याबाबत तातडीनं पावलं उचलण्यात यावीत। महामार्गाचा हा टप्पा लवकरात लवकर वाहतुकीच्या दृष्टीनं खुला करण्यासाठीचे प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। पुणे महानगरपालिकेनं वेगवेगळ्या प्रकल्पांच्या अंतर्गत ताब्यात असलेल्या सुमारे 2000 फ्लॅट्सची विक्री करायचा निर्णय घेतला आहे। ही विक्री करताना पहिल्यांदा प्राधान्य हे पुनर्वसन करण्यात आलेल्या नागरिकांना देण्यात येईल। मात्र सत्ताधारी भाजप हे पैसे उभे करण्याच्या नादात पालिकेच्या मालमत्ता विक्रीचा सपाटा लावत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेला आहे।
जांबूत फाटा इथं मोटरसायकलला कारची धडक बसून झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये पती पत्नी आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय। पुणे नाशिक महामार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं मोटरसायकलला धडक दिल्यामुळे जुन्नर तालुक्यातल्या या 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस कधीही स्वबळाची भाषा करणार नाही। प्रत्येकाला आपले आमदार वाढवण्याचा अधिकार असून शरद पवार असतील, अजित पवार असतील यांनी आम्हाला महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय ठेवून काम करा अशा सूचना दिल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही काम करत असतो आणि हीच इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील असल्यानं आम्ही सरकारमध्ये स्थिर आहोत। पुढील निवडणुका आम्ही एकत्र लढणार आहोत अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड इथल्या प्रस्तावित रोपवे वादात सापडलाय। युनेस्कोनं नॉमिनेशन केलेल्या 14 किल्ल्यांच्या यादीतल्या राजगड किल्ल्याचा पुरातत्व खात्यातर्फे सर्वे झालेला नसताना, पर्यावरणीय प्रभाव माहिती नसताना केवळ पर्यटनाच्या दृष्टीनं रोपवे प्रकल्प केला तर गडाच्या तटबंदीसह किल्ल्याला धोका पोहोचू शकतो असा दावा केला गेलेला आहे। दुर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, पुरातत्वशास्त्र अभ्यासक यांनी विरोध करत प्रकल्प रेटला तर आंदोलनाचा आणि कोर्टात जाण्याचाही इशारा दिलाय। डोंबिवलीतल्या एका रिक्षाचालक महिलेनं आपल्या रिक्षाचालक प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे। हत्या करून पतीचा मृतदेह बदलापूर कर्जत रोडच्या कडेला फेकून दिल्याची घटना समोर आलेली आहे। दरम्यान आपलं कृत्य लपवण्यासाठी तिनं पती बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवलेली होती। मात्र कल्याण क्राईम ब्रांचनं या महिलेचं बिंग फोडलंय। चौदा वर्षीय पुतणीची काकानंच हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे। या प्रकरणात डोंबिवली रामनगर पोलिसांनी आरोपी काका मयुरेश सफलिंगा याला अटक केली आहे। महागड्या बुलेट्सची सायलेन्सर्स मॉडिफाय करून त्याचा कर्णकर्कश आणि कांठळ्या बसवणारा आवाज सर्वांनाच त्रासदायक ठरत असतो। अशाच बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करून वाहतूक पोलिसांनी जवळपास 118 सायलेन्सर गेल्या 3 दिवसात जप्त केले होते। हे कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर्सवर वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत बुलडोजर फिरवून नष्ट करण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या देवधरी इथं नाल्याच्या पुरात 6 ते 7 जनावरं वाहून गेल्याची घटना घडली आहे। 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातल्या नाल्यांना पूर आल्याची स्थिती आहे आणि या पुरामध्ये ही जनावरं वाहून गेली आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील 94 किलोमीटर किवळे एक्झिट इथं मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं सुरक्षेसाठी लावण्यात आलेलं लोखंडी रेलिंग तोडून कार 30 फूट खाली असलेल्या सर्व्हिस रोडवर जोरदार आदळून उलटली। कारमध्ये असलेला चालक या गंभीर अपघातात किरकोळ जखमी झाला आहे। सुदैवानं सर्व्हिस रस्त्यावर इतर वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आता कमी झालाय। परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आता 4थ्या लेव्हलवरून 3ऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुकानं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली राहतील। पॉलिटेक्निकचे प्रवेश 10वीच्या मार्क्सवर असतील अशी माहिती आता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे। पॉलिटेक्निकच्या 2ऱ्या वर्षी प्रवेश घेताना 14 विषयांपैकी 3 विषय आवश्यक असून काही पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजसाठी मराठीतून अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आता परवानगी मागितल्याचंही त्यांनी सांगितलंय। जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत। अलमट्टी धरणाच्या पाणी नियोजनावरून मुख्यमंत्री येडियुरप्पांशी जलसंपदा मंत्री जयंत पाटील चर्चा करणार आहेत। युरो चषक फुटबॉल स्पर्धेत आज संध्याकाळी होणाऱ्या लढतीत विश्वविजेत्या फ्रान्सची हंगेरीशी गाठ पडेल। तर आज मध्यरात्री स्पेन आणि पोलंड यांच्यातलं द्वंद्व फुटबॉल चाहत्यांना बघायला मिळेल। युरो फुटबॉल स्पर्धेतला सर्वात खडतर गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एफ ग्रुपमध्ये आज रात्री पोर्तुगाल आणि जर्मनी हे 2 बलाढ्य संघ आमने सामने येतील। पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो ऐन भरात असल्यामुळे या लढतीला एक प्रकारे
रोनाल्डो विरुद्ध जर्मनी असं स्वरूप प्राप्त झालंय। स्पर्धेतलं आव्हान टिकवण्यासाठी जर्मनीला विजय मिळवणं अत्यावश्यक आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।